तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आपण चाललो आता विहिरीवर आपल्या मोटर चालू करायची बघा. तर चालवलं आता मी विहिरीवर. तर ह्यो आपला ऊस आहे बरं का मित्रांनो. याच्यावर पाणी लावून द्यायचं आपल्याला. आता इकडे आपली विहीर आहे. मग चला मी मोटर चालू करून देतो. तर पोहोचलोय विहिरीवर. इसका झाकण काढून टाकू. ओके, ही घेतली काडी करंट लागावणी म्हणून. आधी हे बटन दाबू, मग हे दाबू. ओके, झाली चालू. ओके, साध्याला 2 फट्टर पाणी लावून दिलं आहे. एकाडा ते भरून घेतला का मग 8-10 फट्ट्याला पाणी लावू आपण. तर हे आपल्या जांभळात झाड मित्रांनो. कधी जांभळा लागले आला. ओके मध्ये ना. ओके, तर आपण आलो आहोत कपाशी रानामध्ये. कारण की आपल्याला आहे ना पाहिजे होतं वाकर चालत नाही आता. कारण की फुलदान उगलं होतं वावरामध्ये आता. मग चाला चेकच करून यावं आता वाकर चालत का नाही. चलो, कशी तशी आपली कपाशी मित्रांनो. डायरेक्ट कितलं घेऊ भरलो. झाडं पण अशी हे पा मित्रांनो. हे जे तुम्ही कपाशी बघितलेली ना, हे 1767ची बी. ते फेमस न झालं का आता मी ज्या राहण्यात चाललो आहे तिथं आहे कबड्डीची. या कबड्डीमध्ये आणि त्या कबड्डीमध्ये आसमान जमीनचा फरक आहे मित्रांनो. तुम्हाला दाखवतो बघा मी ती कपाशी. ओके ओके, तर ही आहे पहा ती कपाशी. पहा तिच्या नंतर लावलेली कमोडी बरं का. तरी पण पहा तुम्ही किती फरक आहे. हे पहा झाडाचा पण फरक पहा. कबड्डी ब्रँड आहे बाया, ब्रँड. तर आता मी चाललेलो आहे आता घरी. आणि माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईबचं बटन दाबून द्या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर लोक बाय बाय.